काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीमध्ये जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। त्यांच्या कुटुंबासोबत राहुल गांधींनी संवाद साधला। सांत्वनपर भेटीमध्ये राहुल गांधींनी पोलिसांवर आता गंभीर आरोप केले। कोठडीमध्ये असताना पोलिसांनी मारहाण केल्यानं सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। दलित असल्यामुळे सोमनाथची हत्या केल्याचं मोठं विधान देखील राहुल गांधींनी केलंय। परभणीच्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते राहुल गांधींसोबत आज परभणीच्या दौऱ्यावर होते। शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर आता राहुल गांधी हे सुद्धा परभणीमध्ये आले आणि त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। वास्तविकता लपवण्याचं पाप सरकार करते आहे हे आता इथं सिद्ध झालेलं आहे। आम्ही वस्तुस्थिती समजायला आम्ही इथं आलो होतो। राहुलजींनी जे पाहिलं आम्ही पाहिले, सोमनाथ सूर्यवंशीला एकदम मारलेलं होतं आणि डॉक्टरांनी जे पहिलं सर्टिफिकेट दिलं होतं त्याला त्याच्या शरीरावर मार होते, शॉक झाला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। पण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की ते त्याला दम्याची बिमारी त्याच्यात ते मृत्युमुखी पडलेले होते। मुख्यमंत्री खोटं बोलले, विधानसभेची दिशाभूल केली आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या मुख्यमंत्र्यावर प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू। राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते। ही केवळ राजकीय भेट होती। या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे। न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल। काहीही लपवण्याचं कारण नाहीये आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही। कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेले आहेत। तर सुधीर मुनगंटीवार आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। सुधीरजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। राहुल गांधी परभणीच्या दौऱ्यावर होते, त्यांनी या दौऱ्याच्या निमित्तानं सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आणि पोलिसांवर काही गंभीर आरोप केले। कोठडीमध्ये असताना पोलिसांनीच मारहाण केल्यानं सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली अपेक्षित आहे। नाही, त्यांनी आरोप नाही केला, ठामपणे ते असं म्हणाले की मर्डर झालाय। म्हणजे राहुल गांधीजी त्या दिवशी तिथं प्रत्यक्षदर्शी होते अशा पद्धतीने ज्या मर्डरच्या बाबतीत ते बोललेत ते आश्चर्यजनक आहे। अशा पद्धतीने या देशाच्या काँग्रेस सारख्या पक्षाचं नेतृत्व करत असताना स्वतःच्या राजकारणासाठी असा ठामपणे मर्डर केलं असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे। आणि कोणावर आरोप करतोय आपण? अहो, जे पोलीस तिथं होते ते सर्व मागासवर्गीय आहेत। संविधानाची शपथ घेऊन ते पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात। बरं, पोलीस कर्मचारी हे कोणत्याही उद्योगपतीची मुलं नाही, हे माझ्या गरीब माय माऊलीची पोरं आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करता मागासवर्गीय पोलीस कर्मचाऱ्यांवर। तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तो निश्चितपणे चौकशीमध्ये मदत देऊ शकता तुम्ही। तुम्ही चौकशी समिती या संदर्भात जी निर्माण केली त्या समितीला तुम्हाला जे वाटतं ते सांगू शकता, पण तुम्ही गोर गरिबांची मुलं असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणताही आपल्याकडे पुरावा नसताना आरोप करायचा हे निश्चितपणे
निंदनीय आहे. अगदी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संविधानाची शपथ घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी जर या ठिकाणी संविधानाच्या नुसार काही कारवाई केली तर त्या संदर्भात शंका उपस्थित करण्याच्या ऐवजी तुम्ही जगातली कोणतीही चौकशी मागू शकता. ठीक आहे. तुम्ही म्हणू शकता की जगामधली ही चौकशी करावी, पण अशा पद्धतीने कृपया राजकारण करू नका. छत्रपती निश्चित. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अगदी. बदनाम करण्याचं काम अगदी करू. सुधीर भाऊ, तुमची महत्वाची प्रतिक्रिया एकंदरीत या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीणजी दरेकर आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. प्रवीणजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर होते. सूर्यवंशी कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले. सगळ्यात महत्त्वाचा पहिला आरोप होता तो म्हणजे दलित असल्यानंच सोमनाथची हत्या करण्यात आली. दुसरं, मारहाण करणारे पोलीस जबाबदार या हत्येला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरं म्हणजे RSSच्या विचारधारेच्या संदर्भात देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुमचं उत्तर अपेक्षित आहे. नाही, मला वाटतं एवढा किळसवाना नेता मी जगाच्या पाठीवर बघितला नाही. त्या ठिकाणी आता या विषयाला दलिताचा आहे म्हणूनच मारला अशा प्रकारचा रंग देणं म्हणजे विकृत प्रकारच्या मानसिकतेतनं राजकारण करणारा राहुल गांधी बरं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. झालेली घटना दुर्दैवी आहे, त्याच्या संदर्भात चौकशी होते, चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई होईल, बरं. परंतु त्या ठिकाणी या घटनेचं राजकारण करायचं आणि हा शांततामय असणारा महाराष्ट्र त्याच्यात येऊन अशांतता पसरवायची हे मला वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे. बरं. आणि संविधानाचा पुळका यांना येतो. यांनी काय संविधानाचे 80 किती वेळा केले? जवळपास 100च्या वर वेळा घटना दुरुस्ती यांनी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केलाय. बाबासाहेबांना दोनदा यांनी पराभव त्या ठिकाणी करायला लावलाय. त्याच्यामुळे पुतना मावशीचं प्रेम आहे यांचं आणि झालेल्या इश्यूचं राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे. मला वाटतं महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचं किळसवानं राजकारण त्या ठिकाणी सहन करणार नाही. राहुल गांधींनी याला जातीय अशांतता माजेल असं स्वरूप देऊ नये ही त्यांना विनंती राहील. अगदी प्रवीणजी, महत्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. रावसाहेबजी, राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर होते. सूर्यवंशी कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी RSSवर विचारधारेवर देखील गंभीर आरोप केले. दलित असल्यानं सोमनाथची हत्या झाल्याचा गंभीर आरोप देखील केलाय आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तुमची महत्वाची प्रतिक्रिया. एकतर सोमनाथची जी हत्या झाली तिचं समर्थन तर आम्हीच काय कोणी करणार नाही. मृत्यू दुर्दैवी आहे, परंतु या देशात ज्या काही प्रचलित पद्धती त्या पद्धतीप्रमाणे पोस्टमॉर्टम होईल. त्यामध्ये निष्पन्न होईल की यांची हत्या कशामुळे झाली आणि जर का त्यामध्ये दोषी आढळलं कोणी तर त्याच्यावर सरकार कारवाई करेल. यामध्ये कुठल्याही प्रकारची हायगाई केल्या जाणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की राहुल गांधी सारखा काँग्रेसचा नेता महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतो. खर तर गेल्या 2 वर्षातलं वक्तव्य जर यांचं पाहिलं तर संघ आणि भाजप याच्यावर टीका करण्यापलीकडे या देशाच्या सुधारणेसाठी, शेतकऱ्यासाठी, कामगारासाठी कुठलाही विषय हाती न घेता एकच विषय घेऊन राज्यभर ते फिरतात, देशभर ते फिरतात. खर तर मागची आठवण फक्त मी आपल्याला करून देतो. या देशामध्ये G20 परिषद या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या देशात जगाच्या पाठीवरती सारे नेते येऊन भारताचं कौतुक करत असताना हा माणूस लंडनमध्ये जाऊन भारताबद्दल आमच्या देशातली कायदा आणि सुव्यवस्था खराब आहे अशा प्रकारची प्रतिमा खराब करत होता. दुसऱ्या भूमीत जाऊन आपल्या भूमीची प्रतिमा खराब करणं खरं तर देशद्रोह आहे. त्यामुळे यांना कुठं काय बोलावं, कोणाच्या ठिकाणी जाऊन काय बोलायचं तारतम्य नाही. खरगे साहेबांसारखे महान जुने नेते त्यांनी यांना समज दिली पाहिजे की कुठल्या ठिकाणी काय बोलावं. मला असं वाटतं या हत्येचा आम्ही निश्चित करतो, परंतु जोपर्यंत ते कशामुळे झाली
हे सिद्ध होत नाही, त्यावर बोलणं योग्य नाही. ठीक आहे रावसाहेब, जे तुमची महत्वाची प्रतिक्रिया एकंदरीत या घटनेच्या संदर्भात आणि राहुल गांधींच्या संदर्भात देखील पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.